नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, त्यानंतर FIS, DIS नी कशा प्रकारे आज मार्केटमध्ये काम केलं आणि मंडेला कशा प्रकारे मार्केट एक्झिक्यूट होऊ शकतं, ते आपण सगळे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो FIS, DIS जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्ही बघू शकता, तर यामध्ये तुम्ही बघू शकता FIS ने जे आहे ते 5,687 करोडची जी आहे ती सेलिंग केलेली आहे. त्यानंतर DIS ने कॅश मध्ये जी ऍक्टिव्हिटी केली आहे ती 5,843 ची केली. त्यानंतर आपण जे आहे ते इंडेक्स स्टॉक फ्युचर बघू. तर इंटरेस्टिंगली तुम्ही इथे बघू शकता की FIS जे आहे ते 3,589 जी आहे ती सेलिंग केली आहे आजच्या दिवशी. आणि FIS जे आहे इंडेक्स ऑप्शन फ्युचर जे आहे जे बाय केलेलं आहे ते 6,773 केलंय. तर यामध्ये आपण क्लिअरली आपल्याला कळत आहे की निफ्टी जे आहे ते फ्युचर मध्ये सेल करतायत, ऑप्शन बाय करतायत त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. तर अशा प्रकारचा खेळ जो आहे तो इथे चालू आहे बऱ्यापैकी. आता जे आहे मार्केट, जर आपण चार्ट बघूयात थोड्याच वेळात, तर त्या चार्ट मध्ये आपल्याला कळेल की निफ्टीने आज जो लेवल ब्रेक केलेला आहे तो खूपच इम्पॉर्टंट लेवल जो ब्रेक केलेला आहे. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस केलं होतं की निफ्टीचा एक जो लेवल आहे तो खूपच क्रुशियल लेवल आहे. जर त्या खाली जर निफ्टी क्लोज झालं तर मग आपल्याला इथे जास्त सेलिंग बघायला भेटू शकते. आणि आज एक्झॅक्ट तसंच झालं. निफ्टीने तो लेवल ब्रेक केला आणि कंटिन्युअसली एक साइडला जे आहे ते निफ्टीने फ्री फॉल आपण बघायला भेटला आपल्याला निफ्टीमध्ये. तर चला तर आपण चार्ट बघूयात आता. सुरुवात आपण निफ्टी पासून करू. निफ्टीचा डेली चार्ट, ठीक आहे. ही जी लाईन मार्क केलेली आहे ना, ही आपण काल मार्क केलेली लाईन आहे. ओके, तर मी तुम्हाला 1 आवर्स चार्ट मध्ये घेऊन जातो. हे बघा, हा जो लेवल आहे 24,730 जो लेवल आहे, जो मी काल मार्क करून ठेवला होता. आणि त्याच्या खाली जर मार्केट गेलं तर एक फ्री फॉल आपल्याला बघायला भेटला. आणि फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये आपल्याला 70 ते 80 पॉइंटचा मूव्ह जो आहे तो आपल्याला बघायला भेटला इथे. तर निफ्टी जे आहे ते कंटिन्युअसली सेलिंग मध्ये, वीकली मध्ये जर बघितलं आपण तर निफ्टीने या वीक मध्ये 762 पॉइंट जे आहे ते निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. आणि चार्ट पॅटर्न पण जर आपण बघितला तर 1 2 3 2 वीक्स म्हणजे आपण वर चढायला वेळ लावतोय पण खाली पडायला जे आहे ते एक्झॅक्ट एका वीक मध्ये आपण खाली आलो. आणि वर चढायला जे आहे ते 2 वीक आपण लावलेले आहेत. तर इथे खूप जास्त सेलिंग आपल्याला बघायला भेटते निफ्टीमध्ये. आणि आता जो नेक्स्ट सपोर्ट झोन आहे तो निफ्टी मधला आहे 20, हा जो लेवल आहे 24,400. कंटिन्युअसली या लेवलला येतोय निफ्टी आणि इथून बाउन्स बॅक करतोय. पण मला असं वाटतंय आता जो ही लेवल आहे हे जे निफ्टी ब्रेक करेल 24,400चा जो लेवल आहे तो निफ्टी ब्रेक करेल. आणि खाली जो सपोर्ट आहे जे की इथे एक गॅप बनवला होता निफ्टीने, हा गॅप फिल करायला जो आहे तो निफ्टी येऊ शकतो इथे. तर असं माझं प्रेडिक्शन आहे की निफ्टी हा गॅप फिल करण्यासाठी 24,400चा लेवल ब्रेक करू शकतो. तो जर लेवल ब्रेक केला तर आपण जे लॉंग टर्म साठी जे पोझिशन इनिशिएट केला होता त्यामधनं आपण एक्झिट करू. आणि आता जे नेक्स्ट 2 ते 3 महिने बाकी आहे या वर्षाचे, त्यामध्ये थोडस एक साइडवेज मार्केट आपण बघू शकतो. ठीक आहे, तर हे झालं निफ्टीमध्ये. त्यानंतर आपण बँक निफ्टी बघू. बँक निफ्टीने पण जे आहे ते 1,880 पॉईंटचा जो डाऊन मूव्ह आहे तो आपल्याला बघायला भेटला. 2.12% जे आहे ते बँक निफ्टी इथे खाली पडला. सेम ऍज अ निफ्टी वर चढायला वेळ लावतोय आणि खाली पडायला एकदम धडाम दिवशी बँक निफ्टी पण खाली पडलाय. तर बँक निफ्टीचा जो सपोर्ट चार्ट मध्ये बघितला तर आपण तो बनतोय 24,000
800चा सॉरी 53,800चा जो सपोर्ट आहे तो आपल्याला इथं बँक निफ्टी मध्ये बघायला भेटतो. आणि इन्व्हर्स हेड अँड शोल्डर आपल्याला इथं पण बघायला भेटतं. हे जे आहे टॉप मध्ये हा लेवल 56,200चा वर जात आहे, त्या लेवल पासून लगेच खाली येत आहे. सेलिंग जी आहे ती कंटिन्युअसली आपल्याला इथे बघायला भेटते. इथे आपल्याला बघू शकतो आपण इथे वर आला, ठीक आहे, एक वर आला परत खाली आला, खाली आला परत आला, तर इथनं परत वर येऊन यांनी ही लेवल ब्रेक केली 53,800ची. तर या लेवलला जे आहे ते बँक निफ्टी येऊ शकता. 50,000च्या जवळपास जे आहे ते बँक निफ्टी आपल्याला बघायला भेटू शकतात. तर हे जे आहे हे इम्पॉर्टंट जे झोन झाले निफ्टी आणि बँक निफ्टीचे ते मी तुमच्यासोबत डिस्कस केलं. आता आपण डिस्कस करूयात की आज मार्केट का पडलं. ठीक आहे, पहिले हे समजून घ्या की युएसने एवढे दिवस जे आहे ते फक्त बाकीचे जे सेक्टर आहे जसे की ऑटो झालं, त्यानंतर आयटी झालं, या सेक्टरमध्ये लक्ष तो देत होता की टॅरिफ आपण त्या तिकडे लावू, त्या गोष्टींमध्ये लावू. पण काल रात्री जे आहे त्यांनी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट केली, जे की पेटंट मेडिसिन आहेत, ज्या की हायर ज्या प्राइसच्या मेडिसिन आहेत त्याच्यावर ऑलमोस्ट 100% टॅरिफ लावलं. म्हणजे ज्या वेळेस ही न्यूज बाहेर आली की 100% टॅरिफ लावलं, त्यावेळेस आपलं गिफ्ट निफ्टी जे आहे ते ऑलमोस्ट 100 पॉईंट्स डाऊन होतं या एका अनाउन्समेंटमध्ये. तर इथे जर आपण हे बघितलं की इंडिया जो आहे तो जेनेरिक ज्या मेडिसिन आहेत त्या सेल करतो मोस्टली युएस मध्ये, आणि याचा जो पर्सेंटेज आहे जेनेरिक मेडिसिनचा तो आहे 48%. ठीक आहे, पण अझम्पशन होतं याच्यामध्ये की यामध्ये जेनेरिक मेडिसिन ज्या आहेत त्या इन्क्लूड नाहीये, फक्त पेटंट मेडिसिन ज्या आहेत त्या इन्क्लूड होत्या 100% टॅरिफमुळे. पण हा एक सेंटिमेंट क्रिएट झाला फार्मा सेक्टरमध्ये की आपल्यावर पण जे आहे ते टॅरिफ लागू शकतं. या कारणामुळे निफ्टी फार्मा इंडेक्स आपण बघूयात. निफ्टी फार्मा इंडेक्स ठीक आहे, हे आहे निफ्टी फार्मा इंडेक्स 5% डाऊन आहे. ठीक आहे, मला आठवत नाही की 5% डाऊन निफ्टी फार्मा इंडेक्स एवढं मोठं इंडेक्स 21,500 चा लेवल वर निफ्टी फार्मा इंडेक्स आहे. मला आठवत नाही की पहिले असा जो फॉल आहे तो कधी आपल्याला बघायला भेटला होता का. यामध्ये आपण एक ट्राय करू की आपल्याला भेटतोय का. ओके, इथेच बघायला भेटलाय आपल्याला, या लेवलला बघायला भेटली फेब्रुवारीमध्ये. ठीक आहे, फेब्रुवारीमध्ये बघायला भेटल्या. त्याच्या पहिले इथे बघायला भेटला होता 2021 मध्ये, या लेवलला पण आपल्याला बघायला भेटला. तर हे जे आहे हे एक सेंटिमेंट खराब केलं पूर्ण फार्मा इंडेक्सचा. सोबतच आयटी सेक्टरला पण जे आहे ते त्यांनी टॅरिफच्या ह्याच्यात ऍड केलंय, त्यामुळे निफ्टी आयटी इंडेक्स पण आपण बघू. निफ्टी आयटी इंडेक्स बघा किती पडलाय, 8%. म्हणजे एका वीक मध्ये निफ्टी आयटी इंडेक्स 8% पडतोय. तर हे जे आहे हे खूपच जास्त म्हणजे बॅड सिनारिओ मध्ये चालू आहे. लक्षात घ्या, फर्स्ट पॉइंट आपण जीएसटी रेट कट केला. ठीक आहे, त्यानंतर लगेच आपण जे आहे ते त्याच्या पहिले जीएसटी रेट कटच्या पहिले आपण 12 लाख पर्यंत इन्कम टॅक्स फ्री केलं. युएस टॅरिफ लावतोय म्हणून आपण जीएसटी मध्ये जे 5 आणि 11% दोनच स्लॅब ठेवले. कन्झम्पशनला बूस्ट करण्यासाठी आपण वेगवेगळे ज्या स्कीम आहेत त्या आणल्या, तरी पण जे आहे ते मार्केट पडतं. तर इथे मला असं वाटतंय की खूप वेगवेगळे सिनारिओ तयार होत आहे मार्केटमध्ये. तुम्ही थोडंसं कॉशियस राहायला पाहिजे या लेवलला, आणि तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डायव्हर्सिफाय राहिली पाहिजे. एका ज्या
स्टॉकमध्ये किंवा मग एका इंडेक्समध्ये तुम्ही पूर्ण जे तुमचे पैसे आहेत ते अलॉट नका करू. बाकीची जी आहेत गोष्टी त्यामध्ये पण तुम्ही एक्सप्लोर करा. जसं की बॉन्ड आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहेत, ETF आहे, म्युच्युअल फंड आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये पण तुम्ही कन्सिडर करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सध्या मार्केटपासून दूर राहू. थोडे दिवस जे आहे ते मार्केटला सेटल होऊ देऊ. बघूयात कोणत्या लेवलला जे आहे ते निफ्टी, बँक निफ्टी एक सपोर्ट किंवा मग एक थांबायचा प्रयत्न करतं. मला असं वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये एक साइडवेज मोमेंटम आपल्याला बघायला भेटेल दोन्ही पण इंडेक्सेस मध्ये. स्टॉक काही परफॉर्म करू शकतात इंडिव्हिज्युअली, पण जे आहे बाकीच्या गोष्टी त्या थोड्याशा अशा कॉशियस आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हे जे नॉलेज आहे तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एका इंटरेस्टिंग टॉपिक साठी जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.